67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे झालं ते महाराष्ट्रानं पाहिलं। माजी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांना पंचांनी दिलेला निर्णय पटला नाही म्हणून त्यानं पंचांना थेट लाथ घातली। तिकडे अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांचा निर्णय न पटल्यानं मैदान सोडलं। या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर 3 वर्षाच्या बंदीची कारवाई झाली। पण मुळात असा प्रकार घडला कशामुळे? पैलवानांवर झालेली ही कारवाई अन्यायकारक आहे का, एकतर्फी आहे का, यासाठी कठोर शिक्षा होणं गरजेचं होतं का? बघूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। आधी वाद, मग लाद आणि त्यानंतर पोलिसांचा लाठीमार। एका निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला असं गालबोट लागलं। पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत पैलवान शिवराज राक्षेनं आखाड्यातच पंचांची कॉलर पकडली। त्यानंतर रागाच्या भरात त्यांना लाथही मारली। मात्र भर मैदानात पंचांना लाथ मारणं शिवराज राक्षेला भोगलेलं असून त्याचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। दरम्यान शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारली ही चूक झाली, असल्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं खळबळजनक विधान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला, पण खरखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली। शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता। शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता। रागाच्या भरत रागात येऊन ते पंचांना लाथ घालणे हे अशोभनीय कृत्य आहे। हा माफी असू शकत नाही बरं का। हे असा चूक कुठेतरी थांबवलं पाहिजे। असा चूक कधी घडला नाही आणि हे शेवट पुन्हा असा कोणी करू नये अशी माझी इच्छा आहे। बाबा असा नको। पंच हा परमेश्वर, त्याचा मान राखा। तुम्हाला असं वाटते की माझ्यावर अन्याय झाला ते लाल असं फित टाका आणि कुस्ती ते थांबवा। रील्स बघा, पुन्हा फिरून इकडे तिकडे समाज बघते, पंच बघते, चूक आहे नवीन काय असेल ते तसं ते निस्तारता येते। गादीवरील लढतीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अटीतटीचा सामना रंगला। राक्षयाला यावेळी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती। पृथ्वीराज मोहोळने राक्षेला चितपट केलं, मात्र राक्षेला हा निर्णय मान्य नव्हता। पृथ्वीराज मोहोळने टाकलेल्या ढाक डावाने शिवराज राक्षे खाली पडला, पण शिवराज राक्षेची पाठ पूर्णपणे जमिनीला टेकलेली नव्हती। शिवराजची पाठ टेकलेली नसताना सुद्धा पंचांनी मोहोळला विजयी घोषित केलं, मात्र शिवराज राक्षेला पंचांचा हा निर्णय मान्य नव्हता। पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत राक्षेसह त्याच्या प्रशिक्षकांनी तांत्रिक समितीकडे अपील केलं। नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावरील अपील स्वीकारलं जात नाही। यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला। त्यामुळे संतापलेल्या राक्षेने पंचांची कॉलर ओढली आणि थेट लाथ मारली। पंचांबरोबर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत शिवराज राक्षेचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं। कुस्ती पंचांनी दिली त्या टायमिंगला आम्ही ऑब्जेक्शन टाकलेलं होतं त्या ठिकाणी की ज्युरीकडे अपील केली होती की ती व्हिडिओ चेक करा तुम्ही आणि मग त्यानुसार निर्णय द्या। पण तो ज्युरी व्हिडिओ बघायला बी तयार नव्हता आणि दाखवायला पण तयार नव्हता। वारंवार टाळाटाळ करत होते। आम्ही वारंवार तिथे विनंती केली पण तुम्ही व्हिडिओ ती दाखवायला टाळाटाळच करत होते। खांदे मेन म्हणजे टेकले पण नव्हते, तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। आणि त्यांनी स्वतः पंचांनी यावर सांगितलं की आमचा निर्णय हा चुकीचा होता। मग पंच जर पंचांचा निर्णय चुकीचा असेल तर त्यांच्यावर बी कठोर कारवाई झाली पाहिजे ना। अशीच पंच का तुम्ही ठेवताय ना? कुस्ती माझ्या पोराच्या हार नाहीच आहे, तर हे हारच म्हणतात हाय हाय एवढा गोंधळ करून ठेवला यांनी पुरतं बघायला पाहिजे नव्हतं ना की चुकी आहे का काय आहे। परत रिप्ले करून बघायचं ना यांनी। आज एवढे कोच आहे त्यांच्या बरोबर ते कोच सांगतात तरी हे कोणचे मान्य करून घ्यायला कबूल नाही ही लोक। हे सारखं सांगतात कॉलर पकडली मग रिप्लाय दाखव ना त्यांना म्हणून कुस्तीचा। एवढंच आमचं म्हणणे, ठिकाणा दाखवत कुठेतरी चांगलं पहिलवानाची बदनामी करायची, तुमचं ते दाखव ना, रिप्लाय दाखव की। महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यावेळी वाद पाहायला मिळाला। महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये काटेकी टक्कर रंगलेली होती। मात्र शेवटच्या मिनिटांमध्ये मोहोळला 1 गुण दिल्यानं त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला। शेवटी त्याने 16 सेकंद बाकी असताना मैदान सोडलं। त्यामुळे अंतिम लढतीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड
पण त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानामधून बाहेर काढलं. दरम्यान पंचांच्या निर्णयाला डावलून त्याने मैदान सोडल्यानं महेंद्र गायकवाड याला सुद्धा 3 वर्षांसाठी निलंबित केलं. शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांसाठी सस्पेंड केलं. त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही. आता ह्याच्या पुढे सर्वांनी बसून एकत्र सांगावं लागेल की बाबा हे आता हे त्या पैलवानावर तुम्ही कशाबद्दल टाकली, काय कारण आहे. ठीक आहे, राजा जोश आला असेल, त्याला रागात समजा आवरलं नसेल, कोणालाही वाटतं थोडंसं इकडं तिकडं माझ्यावर पंचाने अन्याय केला, थोडंफार वाटतं कोणाला बी, त्याच्यामध्ये काही कोणाचं हे नाही, दुखत म्हणत नाही. त्याला राग आवरलं नसेल, त्याने ते केलं, त्याच्यावर माफी करावी त्यांनी, किंवा चला पुढच्या बारला करणार नाही असं. म्हणजे तुम्ही तर असं म्हणत असाल की नाही नाही आमचंच खरं आहे, तर ही चुकीचं आहे. महाराष्ट्र केसरीमुळे घडलेल्या प्रकारामुळे कुस्तीच्या प्रतिष्ठेला आणि समृद्ध परंपरेला धक्का लागलाय. इतर खेळांच्या तुलनेत कुस्तीचे नियम खूपच कठोर आहेत. कुस्तीमध्ये शिरपत झाल्यास त्या निर्णयावरील अपील स्वीकारलं जात नाही. त्यामुळे पंचांचा एखादा निर्णय चुकला तर मल्लाची सर्व मेहनत धुळीस मिळते. त्यामुळे भविष्यामध्ये असे वाद कसे टाळता येतील यावर लक्ष देणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्या मातीतील हा खेळ लयास जाण्यास वेळ लागणार नाही. उमर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.